जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण. तर आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र आळंदी देवाची कार्तिकी वारी 2024 आणि वेगवेगळ्या पालखी सोहळ्यांना आपण भेटी देत आहोत. त्यांचे दिंडीबद्दल माहिती समजून घेत आहोत. तर ह्या पालखी सोहळा तनिष्सृष्टी मरकळ रोड येथे संत चांगदेव महाराज वटेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. 1400 वर्षे जगलेले महाराज म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे, ख्याती आहे. आणि विश्रांतवड येथे त्यांचं आळंदीत किंवा महाद्वार इकडं प्रदक्षिणा मार्गावरती देखील भिंत चालवण्याचे असे अनेक खानाखुणा पुणे जिल्ह्यात सासवड ठिकाणी त्यांचं कार्य आहे. बरं, त्यांचं समाधी कुठं आहे, काय आहे, सगळे माहिती आपण जाणून घेणार आहोत. आणि हा पालखी सोहळा नारायण डोह ते श्री क्षेत्र आळंदी देवाचे किंवा नारायण डोह श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारीला असा जात असतो. तर आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हे दिंडीचे चालक आहेत महाराज. तर आपण सर्वप्रथम नाव सांगा. माझं नाव हरिभक्तपरायण सतीश महाराज निमशे. नारायणडोहपासून 6 किलोमीटर गावावर मी राहतो. माझा आणि या पुण्यभूमीचा म्हणजे जन्मोजन्मींचा संबंध असल्या कारणानं, कारण 1400 वर्षाचे योगी चांगदेव महाराज हे अगोदर त्या ठिकाणी खूप मोठे विभूती संत महात्मे येऊन गेलेले आहेत. त्यांच्याकडूनच हे कार्य व्हायला पाहिजे होतं. पण मी माझं परम भाग्य समजतो की त्या चांगदेव नावाच्या विद्यालयामध्ये मी शिक्षण घेतलं आणि माझी एक त्या ठिकाणी हे ज्येष्ठ जी मंडळी आहेत, त्या गावातली वारकरी आहेत, तिथली जे विचारवंत मंडळी आहेत आणि त्या विचाराच्या अनुषंगानं मी या वारी सोहळ्यामध्ये हे नेतृत्व त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. बरं, तर चांगदेव महाराजांविषयी थोडक्यात माहिती हे महाराजांनी मला मागाशी सांगितली, तर ते थोडक्यात सांगा. नाव सांगा. अरुण भाऊसाहेब साठे, राहणार नारायणडोह. चांगदेव हे आमचं पुरातन काळापासूनचं दैवत आहे. तिथं आमचे आजोबा पंजोबा सुद्धा सांगायचे का आम्ही पैठणवरून पाणी आणून कावडी करत होतो. इथं पाडव्याला कावडी यायच्या. त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये त्या काळापासूनच सप्ताह चालू आहे. त्याच्यानंतर त्या काळापासूनच सप्ताह असल्यानंतर मध्ये 2-3 सप्ते वाढले. आणि आता आम्ही ही ज्ञानेश्वराच्या काळात चांगदेव महाराजांनी कधी दिंडी नेली होती ती आपल्यालाही माहीत नाही, पण तो खंड पडला तो आम्ही 2018पासून चालू केलेला आहे. आणि अशा पद्धतीने चांगदेवाची जी माहिती आहे, आमच्या गावामध्ये त्यांचं जन्मगाव आहे. त्यांनी त्या आडामध्ये त्यांचा काहीतरी जन्म झालेला आहे. त्यांचा जुना वाडा आहे तिथं. आणि मधून येण्याचा आंघोळीला डोहामध्ये डोह नाव का पडलं तर नारायण स्वामी त्यांच्या सेवेला होती. त्याच्यामुळे नारायण डोहला नारायण डोह असं नाव पडलं. त्या डोहामध्ये आंघोळ करायची आणि चांगदेव महाराज त्या डोहाच्या गावातल्या मध्य मार्गाने त्यांच्या वाड्यात जायची अशी पूर्वी आख्यायिका आहे. आणि 1400 वर्ष जगले ती. त्यांचं असं सांगतात की बा तर असे 14 चांगदेव होते, इंद्र होते. ते इंद्र स्वर्गलोकी होती. तर ह्या चांगदेवाने त्या नारदाला प्रश्न विचारला की मला मृत्यू कसा येईल. तर ते म्हणले तुला मृत्यूलोकी जावं लागेल आणि मृत्यूलोकी जन्म घेऊन तुला ते मोक्ष मिळेल. मग त्यांनी एक मंत्र सांगितला त्यांना. तो मंत्र त्यांनी धारण केला आणि ते मृत्यूलोकी आले. मृत्यूलोकी येऊन त्यांनी 14 वेळा 100 वर्ष झाले का ते आत्मा लपून ठेवायची आणि तो आत्मा परत यायचा. यम गेले का परत यायचा. असे 1400 वर्ष त्यांनी केलं. आणि शेवटी मग त्यांना तो जनाबाईकडं म्हणजे ज्ञानेश्वराच्या भेटीला निघाली वाघावर बसून. आणि त्याच्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये सर्पाचा चाबूक होता. तर ते चाबूक घेऊन ज्ञानेश्वराच्या भेटीला आली. तर त्यांनी ते पत्र लिहिलं. पत्र बघा आता तीर्थरूप राहावा तर आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत आणि हे लावा तर आपल्यापेक्षा ज्ञानी आहेत. मग त्यांनी कोरपत्र पाठवलं. मग ज्ञानेश्वरांनी ते पाहिलं आणि त्यांना ते आत्मज्ञानाने कळालं का हा माणूस कोरा आहे म्हणे आणि खरंच कोरा आहे म्हणे. मग मुक्ताबाईने त्यांना ते स्नान करीत होत्या. आंघोळ करता करता चांगदेव महाराज त्यांच्या पाठोपाठ निघाले. तर त्यांनी मुक्ताई आंघोळ करलेली पाहिली आणि मागं फिरली. तर मुक्ताई म्हणली का रे चांग्या, तू अजून कोराच राहिला का. तू जर मला पाहून मागं फिरला, मला गुरु करायचं मला पाहून मागं फिरला तर मग तू ही वागणूक तुझी बरोबर नाही, माते समान मी तुझ्या. आणि मग तिथून पुढे त्यांनी गुरु केलं. आणि त्याच्यानंतर ते पुढचं जे झालं ते इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. बरं, वर्षभरात तुमच्या गावातल्या चांगदेव महाराज मंदिरात काय काय उत्सव साजरे केले जातात. साधारणतः त्यांचा सप्ताह होतो 1 आठवड्याचा. आणि नंतर दररोज पूजा होती. आमच्या गावचीच पुजारी आहेत आणि ती वर्षभर सकाळच्या प्रहरी पूजा, काकड आरती होती, संध्याकाळी होती. हा नियमित कार्यक्रम चालू असतो. आणि वर्षभरात नंतर एक आषाढी वारी होती, एक कार्तिकी वारी होती. 2018पासून आम्ही कार्तिक वारी सुरू केलेली आहे. तर त्यामध्ये चांगदेव महाराज म्हणजे एवढं विशेष होतं की
ज्ञानेश्वर महाराजांची समाधी घेताना ते त्या समाधीच्या वेळेस हजर होते. पांडुरंग हजर होता. पांडुरंग आणि त्या ज्ञानेश्वरांनी समाधी क्लोज केल्यानंतर निवृत्ती महाराज गडबडा लोळायला लागले आणि मग निवृत्ती महाराजांनी प्रश्न विचारला विठ्ठलाला, विठ्ठला तुम्ही हे फार चुकीचं केलं, कारण मी त्यामध्ये थोरला होतो. थोरल्याच्या आधी धाकुल्याचे जाणे केले नारायणे उफराटे असे म्हणून मुक्ताबाई आणि ती मोठ्याने आक्रोश करू लागली. त्यांना शांत केलं आणि नंतर प्रत्येक भावंडांनी 2-2 वर्षाच्या अंतराने निवृत्तीनाथांनी समाधी घेतली, नंतर सोपान काकांनी घेतली, नंतर मुक्ताबाईंनी घेतली आणि त्यानंतर 2 वर्षांनी परत चांगदेवाने घेतली. म्हणजे 10 वर्षात हे 5ही संत या समाधीस्थ झाले आणि जगाला जे काय मोठेपणा द्यायचा होता, त्यांना ज्ञान द्यायचं होतं, ते ज्ञानेश्वरांनी दिलं. ते आज तागायत 750 वर्ष झाले तरी त्यामध्ये कुठलीही बाधा नाही. त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडे होतो. कोणालाही पत्र पाठवलं नाही, निरोप दिला नाही तरी लोक पताका घेऊन या ठिकाणी येतात आणि हा उत्सव साजरा करतात. यात वर्षानुवर्ष सारखी भरच पडत चाललेली आहे, त्यात ओहोटी आलेली नाही. हे त्यांच्या कार्याची महती आहे आणि असे कार्य उत्तरोत्तर आमचे जोपर्यंत आमचे जीवनदान परमेश्वराने आम्हाला दिले तोपर्यंत आम्ही या वारीला येणार आहोत असे आम्ही प्रतिज्ञा केलेली आहे. आणि सर्व सहकारी वारकरी हे आम्हाला सहकार्य करतात आणि आम्हाला जे काही रस्त्याने येताना जे मुक्काम आहेत आम्हाला एवढा आमचा आदर सत्कार करतात की आम्हाला लाज वाटते इतक्यात की हा मोठेपणा फक्त माऊलींचा आहे. माऊलीच्या नावावर कुठेही कोणालाही काही कमी पडत नाही आणि या कार्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाऊन याचा त्या माऊलींनी सांगितलं आहे, येवलेसे रोप लावले त्याचा वेलू गेला गगनावरी. हा अनुभव आम्हाला प्रत्यक्ष आला. यापेक्षाही पुढं कार्य चालूच राहील. इथं कोण आला कोण गेला याला महत्त्व नाही, पण हे कार्य सतत चालूच राहील. हा फ्लो वाढत जाऊ हीच परमेश्वरच्या मी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. मी बाळासाहेब ताबाजी गवळी, श्री क्षेत्र नारायणगाव येथील रहिवासी. मी या दैवताची जवळजवळ 40 वर्ष झाले तशी पूजा करतो. आम्ही पंढरीला ही अशा प्रकारची दिंडी काढलेल्या आहेत. आळंदीला पण आम्ही दिंडी काढलेली आहेत. बरं. हा आमचा वर्षानुवर्ष जवळजवळ आमचा 18 वर्षापासून हा दिंडी सोहळा जातो पंढरपूरला आणि आळंदीला पण 7 वर्ष आळंदीला आमचा दिंडी सोहळा जातो. बरं. एकूणच आळंदीच्या सोहळ्याला किती वर्ष झाली महाराज? म्हणजे 7वं वर्ष आहे फक्त कोरोनाचे सोडून. आणि अगदी चांगल्या पद्धतीने म्हणजे ही वारी चाललेली आहे. माझी तर पांडुरंगाला आणि हे गावकरी मंडळीला अशी विनंती आहे, मी फार म्हणजे संत वाङ्मयाचा अभ्यासक या दृष्टीने या वारीमध्ये म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आलेलो आहे की बाकीचे विचारवंताचे मी ते तत्त्वज्ञान त्या ठिकाणी ऐकलेलं आहे, परंतु माझी एक भूमिका अशी आहे की चांगदेव महाराजांचं जे दैवत आहे ही माऊलींच्या अगोदरचे 1400 वर्षाचे योगी असल्या कारणानं हे दुर्लक्षित काय आहेत. आणि प्रत्येक ग्रंथाचे मी आमच्या गावामध्ये ज्ञानेश्वर निमशे हे माझे भाऊ आहेत, ते पत्रकार आहेत, त्यांच्याकडं या ग्रंथातले काही कात्रणं जिथं जिथं म्हणजे चांगदेवांचं नामोल्लेख असेल त्याचं ते त्यांच्याकडे दिलं, परंतु त्यांनी गहाळ केलं. तर माझे या गावातील तरुणांना ज्येष्ठ विचारवंत आहेत, उच्च शिक्षित आहेत, या सगळ्यांना म्हणजे पायावर लोटांगण घालून विनंती आहे की बा हे बाकीचे मतभेद बाजूला ठेवा आणि ह्याच्यामध्ये मी जे आलेलो आहे ना तशी मला काही गरज नाही बरं का. म्हणजे याच्यामध्ये लक्षात घ्या मी का आलेलो आहे, कशासाठी, माझी भूमिका काय याच्यामध्ये, की माझी कळकळीने एवढीच विनंती आहे की सगळं बाजूला टाका आणि चांगदेव महाराजांचा म्हणजे कसा उत्कर्ष होईल. आपलं दैवत जे निग्लेक्ट झालेलं आहे तर माऊलीसारखं कसं तिथं मोठा सोहळा होईल या दृष्टीने सगळ्यांनी विचार करावा, एवढीच माझी आपल्या सर्वांच्या चरणाची प्रार्थना आहे. पंढरपूरला अनेक दिंड्या जातात, त्यापैकी मानाच्या ज्या 10 पालख्या आहेत त्यात चांगदेव महाराजांचा समावेश आहे. सासवड ते पंढरपूर मी मागच्या वर्षी गेलेलो त्या पालखी सोहळ्यासोबत. तर अत्यंत भव्य दिव्य सोहळा आहे तो, पण त्याचं रिंगण सोहळ्याची अजून कमी आहे, तर तेही पूर्ण होईल. आणि इकडं आळंदीत विश्रांत वड इथं तुमची काय मागणी होती? मागाशी कोण बोलणार होतं? आमची
आम्हाला त्या ठिकाणी जागा हवी होती, कारण चांगदेव महाराजांची त्या ठिकाणी भेट झालेली आहे. नारायणगावचा आणि आळंदीचा त्या ठिकाणी संबंध आला आणि त्यामुळं त्या ठिकाणी आता जवळ 15-20 एकर जागा त्या संस्थानला आहे. त्यातली आम्हाला मुक्कामासाठी 2 गुंठे जागा मिळून तिथं आमची आळंदीची यात्रा किंवा आता ही दिंडी येईल त्या दिंडीचे प्रस्थान त्या ठिकाणी व्हावं असं आमची इच्छा आहे. तसा आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि त्या प्रयत्नाला यश येईल असं वाटतंय मला पण. बरं, धन्यवाद माऊली. तुमचा सोहळा उत्तर मोठा होत जाऊ हीच पांडुरंगाच्या प्रार्थना करतो. एकदा गजर होऊन जाऊ द्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. योगीराज श्री चांगदेव महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. इथं जी दिंडी उतरलेली आहे तिथले काही ग्रामस्थ आहेत, तिथले काही रहिवासी आहेत आपल्या तनिष्क सृष्टी परिवारामधले, त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेणार आहोत. या ठिकाणी हरिभक्तपरायण आणि तसेच जे काही आमचा ज्येष्ठ नागरिक ग्रुप आहे त्यामध्ये आम्ही सर्वजण मिळून गेले 3 ते 4 वर्ष झालं या ठिकाणी जी नारायणडोहमधून चांगदेव महाराजांची या ठिकाणी जी पालखी सोहळा या ठिकाणी येतो, तर त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे जबाबदारीनं या ठिकाणी कार्य करत राहतो. ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे या ठिकाणी आमच्याकडनं ह्या सर्वांची व्यवस्थित चांगल्या प्रकारे सेवा व्हावी. ह्या अलंकापुरीमध्ये जे काही आपल्याकडनं चांगल्या प्रकारची सेवा घडते किंवा त्याच्यातनं काही जे पुण्य प्राप्त होत असतं, यासाठी आम्ही या ठिकाणी जे काही आमचे ज्येष्ठ नागरिक बंधू असतील किंवा आमचे तनिष्क सृष्टीचे जे काही चेअरमन वगैरे असतील त्यांच्याशी संपर्क साधून गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे अशी व्यवस्था या पालखी सोहळ्याची केलेली आहे. आणि सर्वांनीसुद्धा म्हणजे जे काही पालखी सोहळ्यामध्ये नारायणडोहचे जे काही हरिभक्त मंडळी सगळी आहे या ठिकाणी आत्ताच आमचे बरेच दादा मंडळी या ठिकाणी बोललेली आहे की जसं की प्रत्येकाच्या हातून जसं माऊलींची सेवा असेल किंवा चांगदेव महाराजांची सेवा असेल, त्या ठिकाणी पंढरपूरची वारी असेल किंवा आळंदीची वारी असेल, ही प्रत्येकाच्या मनामध्ये चांगल्या प्रकारचा भाव निर्माण करून त्या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे अशी सेवा घडली पाहिजे आणि सर्वांनी सहकार्य करून त्या ठिकाणी हे पूर्णपणे कार्य आपण जबाबदारीनं या ठिकाणी पार पाडलं पाहिजे. तर ह्या दृष्टिकोनातून गेली 3 ते 4 वर्ष आमच्या हातून या ठिकाणी जी काही या नारायणडोह चांगदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आमच्याकडनं जे काही या ठिकाणी सेवा होत आहे, तशीच अशी नेहमी प्रत्येक वेळेला वर्षानुवर्ष असंच आमच्याकडनं ही सेवा ह्या पालखी सोहळ्याची आम्हाला प्राप्त व्हावी आणि आवर्जून ही मंडळी आमच्या या ठिकाणी अन्नदानामध्ये असेल किंवा आमच्या सेवेमध्ये असेल, ही सुद्धा मंडळी आम्हाला खूप अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करून आमच्या सोसायटीबरोबर या ठिकाणी खूप आम्हाला त्या ठिकाणी मान सन्मान देऊन या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी हे करतात, मदत करतात. तसंच म्हणून या आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे किंवा जी काही आमची मंडळी असेल सगळी तनिष्क सृष्टीवाली यांच्यातर्फे अशीच सेवा वर्षानुवर्ष माऊलीची असेल, चांगदेव महाराजांची असेल, या ठिकाणी पांडुरंगाची असेल, कुठल्याही आपल्या संतांची सेवा असेल ही प्राप्त व्हावी अशी मी भगवंताच्या चरणी आमच्या सर्व सृष्टी तनिष्क सृष्टीतर्फे या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. ही दिंडी गेल्या 3-4 वर्ष आमच्या तरी सुट्टीमध्ये येते, त्याची आम्हाला आनंद वाटतो. आम्ही त्यांची सेवा करतो, त्याच्यात आम्हाला समाधान मिळतं आणि असेच अखंड सेवा चालू राहू आम्ही दरवर्षी. सेवेमध्ये काय काय समाविष्ट आहे? तुम्ही त्यांना जागा दिली, काय अन्नदान वगैरे काय जागा दिली आम्ही तनिष्क सृष्टी ज्येष्ठ मंडळाकडून त्यांना पंगत देतो बारशीची आणि सहकार्य करतो. बरं, धन्यवाद रामकृष्ण. माझं नाव भगवान साठे, नारायणडोहचा रहिवासी आहे. बरं, वाटेने चालताना काय समस्या आहेत आणि इथं तुमची काय अपेक्षा आहे? वाटाने चालताना फक्त आनंद आणि आनंदच आहे. कारण इथून तिथून येताना एक स्पर्धा लागलेली आहे. हा म्हणतोय मला पंगत पाहिजे, तो म्हणतोय मला पंगत पाहिजे.
पंक्ती द्यायला सर्वजण असे उत्सुक असतात. आमची पालखी आणि एवढं मोठं स्वागत करतात फुलं टाकून. जसं देवाचं आपण एखादं स्वागत करावं किंवा नवरदेव नवरीचं जसं स्वागत केलं जातं तशा प्रकारे आमच्या दिंडीचं स्वागत केलं जातं येताना पण. आणि पूर्ण वाटाने खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था एकदम व्यवस्थित केली जाते. देव फुलासारखं आणतो ते म्हणतात ते खरं आहे. आणि देवापेक्षा संत श्रेष्ठ असं म्हणतो आपण. तसेच देवाने ह्या भक्तांना सुद्धा मोठं करण्याचं काम केलेलं आहे. या व्यतिरिक्त तुमचं अजून काही मनोगत असलं तर व्यक्त करा. माझ्या मते आम्ही एवढ्या लांबून 10 किलोमीटर समजा 10-20 किलोमीटर रोज चालत 10 दिवसाचा प्रवास करत इथपर्यंत येतो. पण आमच्या म्हणण्यानुसार आळंदी गावामध्ये चांगदेव महाराजांचं स्थान जे स्थान आहे ते स्थान चांगदेव महाराजांना भेटलं पाहिजे. कारण माऊलीच्या भेटीला चांगदेव महाराज येत आहेत पण ती भेट होत नाही आहे. ती भेट झाली पाहिजे. मी म्हणतो एकाला सोडा दोघांना सोडा पण माऊलीपर्यंत चांगदेव महाराजांच्या पादुका गेल्या पाहिजे एवढंच म्हणणं आहे माझं. बरं. धन्यवाद रामकृष्ण. हां, नाव सांगा. मी संजय शेषराव कुलाळ दरेवाडी. माझा साहित्य वॉटर सप्लायचा व्यवसाय आहे आणि मी ह्या दिंडी 4 वर्षापासून येतोय. तर मला 2 वर्षातच इतका फरक पडला माझ्या व्यवसायात. तर मी पहिल्यांदा यांच्याकडून मोबदला घेत होतो पण मला दरवर्षी प्रगती होत चालल्यामुळं मी यांना 10 दिवस मोफत सेवा द्यायचं ठरवलं विना मोबदला, नाही का. आणि मला दिंडीत इतका आनंद होता आल्यावर का मी त्याच्यामुळे माझा उत्साह वाढत चालला. आणि माझी एकच अपेक्षा आहे का चांगदेव महाराज माऊलीला भेटायला आले होते तर आम्हाला इथं 2-4 गुंठे जागा मिळावी दिंडीत आळंदी कमिटीतर्फे, एवढीच इच्छा आहे माझी. बरं. आपण म्हणतो देवाला जितकं देतो त्याच्या कितीतरी पटीने देव आपल्याला परत देत असतो. त्याचं एक जिवंत उदाहरण आपण पाहिलं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. नाव सांगा. हरिभाऊ साठे, राहणार नारायणगाव. बरं. हे चांगदेव महाराजाची सेवाची चाललेली आहे. तर हे मागच सुरू व्हायला पाहिजे होतं पण हे कोणी मनोर नाही घेतलं. आपल्या गावकऱ्यांनी सहकार्य केलं म्हणून आपण ही दिंडी पंढरपूरला काढली आणि आळंदीला काढली. आणि तेव्हापासून मी यांना अखंड घेतो आणि कोणाला देते नाही काही नाही, अखंड सेवा करतो. पण याच्यापासून कोणी माऊलीला भेटायला हे गुरुबंधूचं नातं आहे हे तिथपर्यंत न्यावात या अशी इच्छा आहे. परंपरेने चालवात एवढीची इच्छा बाळगेतो. मी 2 शब्द संपवतो. मला काही बोलता येत नाही. रामकृष्ण.
चक्कर येईल. सगळे अर्धा पाऊण तास काय होईल ना सगळे एकाच व्हिडिओमध्ये
नाही नाही आता काय करतो जाऊ दे एवढं होते तेवढा एक तास सगळ्यांचे टाकू आपण काय नाही अडचण हा इथले